नमस्कार, एक बार फिर से आपका स्वागत है सी न्यूज भारत में। नांदेड़ जिले के मुदखड़ तालुका स्थित मुगट गांव में बंदरों ने आतंक मचा रखा है। इससे ग्रामीण भयभीत हैं। बंदरों द्वारा नागरिकों को काटने और धक्का देने की घटनाएं लगातार बढ़ रही हैं। खासकर स्कूल जाने वाले बच्चों को बंदरों ने कई जगहों पर काटकर घायल कर दिया है। इससे अभिभावकों की चिंता बढ़ गई है। साथ ही कई महिलाओं को भी बंदरों ने काटा है, जिससे पूरे गाँव में भय का माहौल बना है। ग्रामीणों ने वन विभाग को कई बार इस उपद्रव के बारे में सूचित किया, लेकिन वन विभाग ने कोई ठोस कार्रवाई नहीं की, जिससे लोगों में असंतोष है और वन विभाग की निष्क्रियता पर सवाल उठ रहे हैं। ग्रामीण मांग कर रहे हैं कि वन विभाग तत्काल मुगट गांव आकर बंदरों को नियंत्रित करे और चेतावनी दी है, यदि बंदरों द्वारा कोई अनुचित घटना होती है तो उसकी पूरी जिम्मेदारी प्रशासन की होगी। मुगट गांव के नागरिक प्रशासन से इस गंभीर समस्या पर तत्काल ध्यान देने और बंदरों के आतंक से मुक्ति दिलाने की उम्मीद कर रहे हैं। गोदावरी नामदेव कल्याणी। आम्ही मुगट नगरीमध्ये राहत आहे, मारुती मंदिरापाशी। आम्हाला वानेराचा लई त्रास झालाय। आम्हाला लेकरायला बाहेर नेऊन सोडावं लागाले, आणावं लागाले। आम्हाला राहण्याची लई भीती झाली, बाहेर सुद्धा निघता येणार आहे। त्याच्यापासून आम्हाला सावध राहणं पाहिजे। लवकरात लवकर वानेर पकडण्याची सोय करा तुम्ही। हा, शकुंतलाबाई कृपाजी गाडे। माझ्यावर वानेरानं हल्ला केला, चावलं। खूप हाताला चावलं, मांडीला चावलं। हा, आता सुद्धा भीती वाटालेली आहे बाहेर निघायची। घराच्या बाहेर निघणं आले तर सगळ्याला भी वाटालय। बाया पोरायच्या अंगावर यालय, बेशक चावालय। प्रशासनाने याच्यावर वानेराला पकडण्याची लवकरात लवकर दखल घ्यावी। वानेराची पकडण्याची दखल घ्यावी। रामराव गणेशराव कल्याणी, मी राहणार मुगट गावचा शेतकरी आहे, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड। माझ्या मुलीवरती श्रीशा रामराव कल्याणी हिच्यावरती 2-2.5 वर्षाची आहे, हिच्यावरती वानराचा हल्ला झालेला आहे। तरी वानरानं बऱ्याच जागी तिचा चावा घेऊन तिला बेहोश केलं होतं। तरी आम्ही सकाळी ठीक 7 वाजता हे घटना मुगट स्थळी झाली आहे। तरी आम्ही लगेच ताबडतोब दवाखान्यात दाखल करून 1 दिवस तिला होश नव्हता। तरी आम्हाला आमच्या घरी राहून सुद्धा आम्हाला सुरक्षा नाही। या वन विभागाच्या वानराकडून आम्ही वन विभागाला कळविल्यावर नंतर बी वन विभागाचे माणसं आले, येऊन त्याला काय वानर सापडले नाहीत। त्यांनी 1-2दा येऊन प्रयत्न करून इथून निघून गेले। मग नंतर आमच्या लेकरालाही कोणी वाली आलं नाही विचारायला, आणि कोणालाही कोणी बी आम्हाला वाली आलं नाही विचारायला। गावामध्ये किती जणांना आमच्या गावामध्ये खूप जणाला चावलं, मात्र कोणीच तक्रार केली नाही। माझ्या मुलीला लई चावलं म्हणून मला तक्रार करावी लागली अशी। ग्रामपंचायतचा ठराव दिला म्हणू लागले पहिले। काय की आम्हाला माहित नाही, आम्ही साधे शेतकरी, आम्ही काय ग्रामपंचायतमध्ये जाऊन बघू शकत नाही। कारण की त्यांनी नंतर दिला म्हणे, दिल्यावर वन विभागाचे आले होते, आमच्या घरी आले होते, आम्हाला भेटून गेले। ते त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो आमच्या घरी आल्याबद्दल। मात्र अधिकाऱ्यांसोबत आपलं काय बोलणं झालं होतं? वन विभाग अधिकाऱ्यांनी त्यांना आम्हाला सांगितलं की शासकीय याच्यात दाखवून, प्रायव्हेट दाखवून आम्हाला काय झालं ते द्या, बिल काय झाले ते द्या, आम्ही तुम्हाला झालेला खर्च देऊ, मोबदला देऊ, असं म्हणून आम्हाला वन विभागावाल्याने म्हणले। हाँ। महाराष्ट्र नांदेड़ से सी न्यूज संवाददाता भारत वानरे की रिपोर्ट। ग्रामीणों की सुरक्षा के लिए प्रशासन की सक्रिय भूमिका आवश्यक है, अन्यथा बंदरों के आतंक से उत्पन्न समस्याएं और गंभीर हो सकती हैं। फिलहाल के लिए इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहें सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।